ठीक आहे. आलीच मी. माझं एकला व्हिडिओ सोडायचा असतो ना. काय हस्ताक्षरचं असं नाही, मी सांगते ना, मला माहिती आहे कसं असतं ती. ब्लॅक रंगाचं पण आहे ना आपल्याकडं, पण आपल्याला ब्लॅकच पाहिजे ना. तेच ना, ते जो पहिल्या पेजवर म्हणजे असं पुठ्ठ्यावर एक पेन दाखवलाय. हा, तो पेन दाखवलाय. ते ग्रे रंगाचा नाही, ब्लॅक रंगाचा आहे. अभ्यास करतो, मग खेळतो. तेवढं लिही. खेळ संध्याकाळी इंग्रजीचा करू, परिसरचा तोंडी करू. नाही ती लिहून टाका आता. कविता आणि ती लिहायचंय. मग ती राहून जातं ग. एकदा ज्या दिवशी नाही केलं ना की ती राहून जातं. मग तसं माग पानं उलटून बघ किती राहिलाय अभ्यास ती आपला. तू सोडवणार आहेस का सांग मग. तू माग बघ उलटून जरा किती राहिली ती. तसं होतंय मग आपलं. काय आकाशात उडायला लागले हो. हा लिही ना. हा, एकाच उत्तरात लिहायचे. आकाशात गेल्यावर, आकाशात उडायला गेल्यावर मजा येईल असं लिहायचं. पाखराच्या चिमुकला देह बघून कवितेतील मुलीला प्रश्न पडला. अफाट आभाळात कसे उडता येते येत असेल तुला नाही लिहायचं. आपण लिहिताना असं लिहायचं असतं की रानपाखराला आभाळात कसे उडता येत असेल असा प्रश्न पडला. एवढेसे पंख असूनही असं स्वतःच्या वाक्यात लिहायचं ग. रानपाखराला कवितेच्या मुलीला प्रश्न पडलाय की एवढीशे रानपाखरू असूनही, इवलेसे असूनही एवढ्या आकाशात उंच कसे उडता येत असेल. ते समानार्थासारखे दड्याखाली असतात ना, म्हणजे सूर्याला काय म्हणायचं. हा, ते मीच उत्तर सांगितलं. सूर्याला भास्कर म्हणायचं. मग तुला ते म्हणजे तेच समानार्थी म्हणून येतं का नंतर.
हा जर ते उलट केलं तर कळत नाही. रानपाखराचा देह चिमुकला देह